दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा आहे पितृ पंधरवडा सुरू आहे सध्या. त्यामध्येच अतिशय उत्तम असा योग जुळून आलेला आहे, ती म्हणजे 10 ऑक्टोंबरला इंदिरा एकादशी आहे. या इंदिरा एकादशी दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, ज्या आपल्या पितरांसाठी करायच्या आहेत. ज्याच्यातून आपल्या पितृदोष आपल्या घराला लागला असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी आपण या आपल्या घरामध्ये सेवा करायच्या आहेत. तर सेवा कोणत्या करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, याविषयीची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. पितृ पंधरवडा आता सध्या सुरू आहे आणि हा पितृ पंधरवड्यामध्ये आता 10 ऑक्टोंबरला येणारी आहे इंदिरा एकादशी. एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व देखील आहे. जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्ही या सेवा अवश्य आपल्या घरामध्ये करायच्या आहे. सेवा कोणत्या करायच्या आहेत तर तुम्ही एकादशी दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे वाचन अवश्य आपल्या घरामध्ये करायचं आहे. हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे. हा पूर्ण ग्रंथाचे वाचन आपल्याला त्या दिवशी करायचे आहे. या वाचनाने पितृदोषातून नक्कीच आपली मुक्ती होते आणि जे आपले पितृ आहे त्यांच्यासाठी ही सेवा अवश्य आपल्याला या पितृ पंधरवड्यामध्ये येणाऱ्या एकादशीला करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पठण देखील करायचं आहे. तुम्ही 1 मंडल करू शकता, 3 मंडल करू शकता, 7, 5, 9, 21 असे देखील तुम्ही मंडल करू शकता. आता एक व्यंकटेश स्तोत्राचं मंडल म्हणजे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते जेव्हा 21 वेळा तुम्ही वाचन करता तेव्हा त्याचं 1 मंडल होतं. असे तुम्ही 3 करू शकता, 7 करू शकता, 5 करू शकता, 9, 11, 21 किंवा 1 अशा पद्धतीने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करू शकता. हे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं मंडल मंगळवारी रात्री 12 वाजता करू शकता किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला जमेल त्या वेळेला बसून वाचन केला तरी काही हरकत नाही. कारण ह्या ज्या सेवा आहेत ह्या आपल्या पितरांसाठी आपण करतो आहे आणि याच्यामुळे आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी त्यांना नक्कीच मदत होईल. पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी आपण या सेवा नक्की आपल्या घरामध्ये करा. व्यंकटेश स्तोत्राचे मंडल करा. त्याचबरोबर आपल्याला विष्णूंची देखील ह्या एकादशीला सेवा करायची असते. तर विष्णूची सेवा करताना आपल्याजवळ जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्या दिवशी आपल्याला तो तिथे देवघरामध्ये असेल तर तिथे बसायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण आपल्याला करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण हे शक्यतो करून 12 वेळा केलं जाते. पण जर तुम्हाला काही कारणास्तव जमत नसेल तर तुम्ही एकदा करा, पण अवश्य विष्णू सहस्त्रनामाचे पठण आपल्या घरामध्ये करा. ह्या ज्या काही सेवा आहेत यामुळे जी काही आपण सेवा करतो ही सर्व पितरांसाठी करायची आहे आणि हा एकादशीला अतिशय उत्तम असा योग आहे. जे काही आपण एकादशी दिवशी भागवत पारायण करतो, व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करतो, विष्णूंची सेवा करतो, ह्या सर्व सेवा आपल्या पितरांसाठी म्हणून करा. प्रार्थना करा की आमचे जे काही पित्र आहेत, आपले जे काही घरामध्ये गेलेली लोक आहेत त्यांना मुक्ती मिळू दे, त्यांना सद्गती मिळावी आणि त्यांची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर कायम राहावे अशी प्रार्थना करा. नक्कीच तुम्हाला या सर्वातून मुक्ती मिळेल. तुमच्या घराला जर पितृदोष असेल तर. आता बरेच जण म्हणतील आमच्या घराला पितृदोष नाही, पण तरी देखील आपण आपल्या घरामध्ये हे वाचन करा आणि आपल्या जे काही पितृ आहेत त्यांच्यासाठी म्हणून ही सेवा करा. तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये फरक जाणवेल आणि पितरांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांचं देणं लागतो कारण आपण त्यांच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा, पितरांची सेवा करणे हे गरजेचं आहे. त्यामुळे अवश्य सर्वांनी इंदिरा एकादशी दिवशी अवश्य संक्षिप्त भागवत पारायण वाचा. जर वाचायला जमत नसेल तर यूट्यूबवर लावा आणि तुम्ही देवघरासमोर बसून आपल्या त्या ग्रंथावर ओळीवरून बोट फिरवला तरी चालेल. पण आपल्याला त्या दिवशी संक्षिप्त भागवत अवश्य पठण करायचं आहे. फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका, तर तुम्ही
देवघरासमोर ग्रंथ घेऊन बसा आणि त्याच्यावरून तुम्ही फक्त तुमचे बोट फिरवत राहा, कारण तुम्ही ते पठण केल्यासारखं होईल. आणि ज्यांना वाचता येतं त्यांनी अवश्य मात्र घरामध्ये संक्षिप्त भागवत ग्रंथाचं वाचन त्या दिवशी करायचं आहे. नक्कीच पितृंचे ज्या काही त्यांना अडचणी येत असतील तर मुक्ती मिळण्यासाठी, तर नक्कीच त्यांना मुक्ती देखील मिळेल, त्यांना सद्गती प्राप्त होईल. व्यंकटेश स्तोत्राचं ज्यांना पठण करायचं आहे त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. आणि विष्णू सहस्त्रनामाचं ज्यांना पठण करायचं आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्व सेवा करायला हरकत नाही, पण संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पठण आपल्या घरामध्ये अवश्य करा. आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण एकदा तरी अवश्य करायचं आहे. आणि ह्या सर्व सेवा आपल्या पितरांसाठी आपण अर्पण करणार आहोत. ही सर्व सेवा आपल्या पितरांसाठी करतो आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि प्रार्थना करा की आमच्या ज्या पित्र आहेत त्यांना मुक्ती मिळू दे आणि त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे आणि त्यांची कृपा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहू देत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.